ठेवा. 350 वर्षापूर्वीचा काळ. डोळ्यात एखाद आपल्या आई बहिणींची आवरून उठली. अरे मंदिरं उद्ध्वस्त केली. आदिलशाही, निजामशाही, मुघलशाही, कुतुबशाही. दिल्लीचा बलवान मुघल बादशाह अकबर डोक्यावर थया थया नाचत होता. मुठभर मावळं हातात. बाजी मुरारबाजी, तानाजी, असाजी, सूर्याजी, कोंडाजी, फुलाजी, फरजान, धनाजी, संताजी, मोरोजी, बहिरजी, मोरे, घोरपडे होते, निंबाळकर, बांदलकर, जेदे. अरे काय होणार आहे एवढ्यांनी? स्वराज्य घडणार आहे. एक एक मावळा लाखाची ताकद घेऊन मिरवत होता. अरे मावळा साधा सुद्धा राणा नावाचा पावळा. 21-22 वर्षाचं पोरग आहे. वर्ष दीड वर्ष झालं लग्न होऊन. लढायला गेलं, दोन्ही हात गेले. मावळा घरी बसला. कळताच राज भेटाय आलं. छत्रपती घरात आलेले बघून डोळ्यात पाणी आलं. छत्रपतींनी विचारलं, अरे का रडतोस? अरे जीव घाट टाकून स्वराज्य रक्षण करणार ही शपथ घेतलेली मावळं तुम्ही हात गेलं म्हणून रडता? अरे विश्वास नाही का माझ्यावर? तुझं कुटुंब राखणार नाही मी? वाईट वाटलं डोळ्यातलं पाणी बघून तुझ्या. खचावा तो मावळा कसा, लढायला माग सारावा तो हिंदू कसा. का रडतोय? त्या पोरानं सांगितलं, त्या मावळ्यानं सांगितलं, राजा चुकलाव किंवा तुम्ही. अव माझा हात गेला म्हणून मी रडत नाही. राजा हात गेला म्हणून मी रडणार यातला नाही. अव जीव पणाला लावीन पण स्वराज्य जपीन असा स्वभाव आहे या मावळ्याचा. हात गेला म्हणून रडत नाही. राजा वाईट वाटतं या माझ्या झोपडीत माझा राजा, माझा धनी छत्रपती शिवाजी महाराज आलं पण मुजरा करायला दुर्दैव्याकडे हात शिल्लक नाही म्हणून डोळ्यातनं पाणी आलं. राजा निष्ठा होती, ताकद होती, राजांवर विश्वास होता. माती टिकवायची हे सामर्थ्याने निर्धार करून हे मावळं जीवपणाला लावून निघाली होती. या मावळ्यांनी घडलं स्वराज्य. होती मुघलांची सत्ता त्यावेळी, दीन तुपल्यांना नव्हता खोवाली. होती मुघलांची सत्ता त्यावेळी, दीन तुपल्यांना नव्हता खोवाली. होती जिजाईला खंत झाला शिववाद सत्ताज, पूजित महाराष्ट्र सारा. मुजरा मानाचा, मुजरा मानाचा, मानाचा जिजाईला. मुजरा महाराजा मानाचा जिजाईला. छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की. मुजरा मानाचा, साधे नव्हते. 5 वर्षाचे शिवराय हाताला धरले आणि राया रावानं ज्या मातीतनं गाढवाचा नांगर फिरवला त्या मातीतनं सोन्याचा नांगर फिरवायची ताकद होती. राया रावानं सांगितलं होतं, या पुण्याच्या मातीत जर पिकवाल ना अरे कुळाचा नाश होईल, निर्वंश होचाल. हाय ती लेकरं मारतेला पुढची जन्माला यायची नाही ती, अशी अंधश्रद्धा पसरवली. अरे लोकांनी विचार केला, ज्यांच्यासाठी पिकवायचं तीच नाही जगली तर कशाला पिकवायचं. लोक नव्हती पिकवत माती. ओसार पडलं होतं पुन्हा. 5 वर्षात शिवराय हाताला धरले आणि त्या मातीमध्ये जाऊन जिजाऊ मासाहेब उभा राहिल्या आणि सांगितलं डोक्यावरचा पदर असा स्वाभिमानानं पुढं करून, अरे जाऊ द्या माझ्या कुळाचा नाश झाला तर, अरे होऊ द्या मी निर्वंश झाले तर हरकत नाही, माझ्या एकटीचा कुळ गेला तरी चालेल, पण या हिंदू कुळातला प्रत्येक मुलगा अंधश्रद्धेला बळी नाही पडला पाहिजे. तर शिवरायांना घेऊन सोन्याचा नांगर फिरवला मातीत. काय मॅनेजमेंट असं. हा
या भारतातली पहिली पतसंस्था एका स्त्रीने उभी केली, राजमाता मासाहेब जिजाऊ. आणि त्या पतसंस्थेचं नाव होतं स्वराज. चेअरमन मासाहेब जिजाऊ. बिबियाणं, खत, नांगरी, बैलगाड्या, बैलजोड्या सगळं दिलं जायचं. मी कौतुकानं विश्वासानं सांगते, मला विश्वास आहे आज जरी शिवराज्य झालं ना, आज जरी शिवशाही आली ना, तर शेतकरी मरणार नाही. माझं कौतुक वाटतं मला शिवरायांच्या व्यवस्थापनेचं. माझ्या छत्रपती शिवरायांच्या काळात, माझ्या स्वराज्यात, माझ्या शिवशाहीत एकाही शेतकऱ्यांना आत्महत्या केली नाही. हे वैभव छत्रपती शिवरायांच्या मॅनेजमेंटचं होतं. आणि परिस्थिती नव्हती असं नाही. छत्रपती शिवरायांच्या काळात असा दुष्काळ पडला होता, स्वतःच्या पोराच्या मांसावर बापाची नजर पडावी इतका भीषण दुष्काळ शिवरायांच्या काळातही पडला होता. पण त्या काळात सुद्धा शेतकऱ्यांना आत्महत्या केली, कारण तेव्हा व्यवस्थापन होतं ऐवजाच्या बदल्यात ऐवज, जिन्नसाच्या बदल्यात जिन्नस. बैलगाडी नेली ना, व्याजानं बैलगाडीच मागणी. बिबियानं नेली ना, धान्यच मागणी. पैसा हा प्रकार नव्हता. व्यवस्थापन कुस लागते रे. धन्य माता पिता. देव उगाच आवडत नाही, स्वराज्य उगाच घडत नाही, त्याला कुळच चांगलं लागतं. मी कशाला म्हणावं, माऊली म्हणतात तसेची वाटेनं पाहता वैसेची गावाला येता बाळपणीच सर्वज्ञता वरी तयाते. बाळपणीच भगवंतानं सर्वज्ञानं वरावं. वर याचा अर्थ आशीर्वाद. तेव्हा कुठं कळतं मी कोण आहे, आणि तेव्हा कुठं कळतं देवाची आहे. उगाच नाही, कुणी असू द्या. वेद शास्त्र पठन करणारं कुळ आहे ज्ञानोबरायांचं. अखंडित परमार्थ करणारं कुळ आहे जगद्गुरु तुकोबरायांचा. 8 पिढ्याचा परमार्थ आहे, 8 पिढ्याचा. 9वी पिढी तुकोबरा आहेत. उगाच कसं, गरीब नाही कुणीच. ज्या ज्ञानोबरायांचा अभंग घेतला ते ज्ञानोबराय, त्यांचे पंजोबा महाराष्ट्राची राजधानी देवगिरी असताना मराठवाड्याचे पंतप्रधान होते, जागीरदार होते. तुकोबराय 450 वर्षापूर्वीचा काळ आहे. सावकारकी होती 65 लाखाची. आत्ताच नाही, 450 वर्षापूर्वी. आत्ताचे 10 लाख म्हणजे तवाचा रुपया. या जगातले शेतकऱ्यांचं कर्ज माफ करणारे पहिले महापुरुष जगद्गुरु तुकोबराय, तो श्रीमंत वारकरी संप्रदाय. काय सांगताय तुम्ही परमार्थाला गरिबी. या जगात सगळ्यात पहिल्यांदा शेतकऱ्याचं कर्ज कोणी माफ केलं? जगद्गुरु. एकट्या दुकट्याचं नाही, 25 बैलगाड्या भरल्या होत्या कर्जपत्रांनी. एका कागदावर 50-100 एकरी जमिनी घाण होत्या. एवढे जागीरदार तुकोबराय होते, गरीब नव्हते. तरी तुकोबराय म्हणतात काही नाही देवा, माझ्यासाठी हरिमुखे. जे ज्ञानोबराय म्हणतात ना, सदा नामघोष करू तेने सदा चित्ता. ह्या सगळ्यात काही सुख नाही बाबा, तुझ्या नामात सुख. अनुभव घेतलाय म्हणून सांगतायत, उगाच बोलतात का? अनुभव आले अंगा ते या जगा सांगितलं. उगाच नाही सांगत आहे, एक्सपिरियन्स. उगाच कसं बोलतील? मला माहित आहे विठ्ठल तुझ्याशिवाय पर्याय नाही, मला ज्ञात आहे. पण तुझ्या दारात यावं, संयमाने उभा राहावं, तुझ्यावर विश्वास असावा. हे माझ्या वैष्णव धर्मतेचा सगळ्यात मोठा सामर्थ्य आहे. मला कळावं की विश्वास कोणावर ठेवावा. ज्या दिवशी हे कळेल, तुझ्या दारात येईल, तुझ्या दारात येऊन उभा राहील. ज्या दिवशी तुझ्या दारात येऊन उभा राहील, मला वेगळं काही करायची गरज पडणार. ज्यांनी केलं त्यांनी केलं, मला न करता सगळं मिळेल. फक्त माझ्याकडे संयम असावा. देवाचे द्वारी उभा क्षण फैरी तेने मुक्ती छाडी साधी येण्या, तेने मुक्ती छाडी साधी येण्या, तेने मुक्ती छाडी साधी येण्या. देवाचे द्वारी उभा क्षण फैरी तेने मुक्ती छाडी येण्या, तेने मुक्ती छाडी साधी येण्या, तेने मुक्ती छाडी साधी येण्या. आता पहिलं चरण आहे ते कायिक स्वरूपाने. कसं आहे? कायिक परमार्थ. शरीराने गेलो देवाची हे, कधी कधी नाही जमत मग वाचिक हरिमुखे. काही नाही बरं, नाही तयावी न भुकेला विठ्ठल, येईल तैसा बोल रामकृष्ण. जमल तसं म्हणीचा. देवाचं नाव काय पाप बिप देत? मला सांगा, मध रागानं खाल्ला गोड लागत नाही? लागतं का नाही? तुमचं कसं आहे माहितीये का?
एक माणूस एका महाराजाकडे गेला, म्हणला वर्षात लेकरू झालं पाहिजे. खरं तर हाच विनोद आहे, पण मरू द्या. महाराज म्हणले हरकत नाही, नारळ घ्या, तुम्हाला वर्षात होईल. हा वर्षाने माघारी आला, म्हणला महाराज वर्ष झालं लेकरू नाही. महाराज म्हणले नारळ दुसरा घे, पण माणसात बोंबलू नको, झालं नाही. दुसरा आलेला. हा 2 वर्षाने आला, म्हणला महाराज 2 वर्ष झालं 2 नारळ घेतली, एकदा लेकरू नाही. महाराज म्हणले माझा नारळ फसत नाही, तुझ्या बाबतीत 2दा फसला, तुझंच काहीतरी चुकतंय. अचानक महाराजाला आठवलं. महाराज म्हणले का रे, जेवढी माणसं माझ्याकडे लेकरू मागायला आली सगळी बायको घेऊन आली. आई शपथ, ज्याला कळलं ना सेन्स ऑफ ह्युमर खतरनाक आहे त्याचा, प्रेझेन्स ऑफ माइंड नाथ खुळा आहे त्याचा. ज्याला कळलं तो 2दाही एकटाच आला. तुझी बायको कुठे आहे? ती म्हणला लग्न नाही झालं. या येड्याला किती नारळ दिला लेकरू होणार आहे. मी तुम्हाला सांगते, चित्त शुद्ध नसेल तर किती परमार्थ केला देव भेटणार आहे. भावे विन भक्ती विन बळे विन शक्ती, भावे विन देव नकळी निसंदेह, गुरुविना अनुभव, भाव बळे आकळे, येरविन आकळे, कर तरी आवळे. देवाला जवळ करता आलं पाहिजे की नाही, कर तरी आवळे. तैसा हरी, तुम्ही जसं म्हणाल तसं देव आहे, फक्त तुम्हाला देव समजून तर घेता आलं पाहिजे. म्हणलं मध रागानं खाल्ला गोड लागत नाही, विष प्रेमानं पिलं मरत नाही. घरी गेलो बघा, विचारून बघा, होऊ द्या यात्रा सुखानं सुतक न ग नका, विचारून बघा. मधाचं काम आहे ते कसंही प्या गोडवा, विषाचं काम आहे ते किती गोडीनं प्या मारतच. भगवंताच्या नामाचा गुण आहे पुण्य देणं. तुम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये कुठल्याही स्थितीमध्ये फक्त शुद्ध अंतकरणाने देवाचं नाव घ्या. ते तुमचा वेळ काळ बघत नाही, तुमची स्थिती परिस्थिती बघत नाही. शुद्ध अंतकरणाने घेतलेलं परमात्म्याचं नाव तुम्हाला पुण्य आणि समाधान दिल्याशिवाय राहत नाही. त्याचा मूळ गुण आहे पुण्य देणं. पुण्याची गणना कसंही करा. करारविंदेन पथायविंदम मुखारविंदेन विनिवेशयन्तं वटस्य पत्रस्य पुटेशयानं शयानं बालं मुकुन्दं मनसा स्मरामि. श्रीकृष्ण गोविन्द हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. बोला कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. जीवे पिपस्वामृतामृतदेव, जीवे पिपस्वामृतामृतदेव. गोविंद दामोदर माधवेति, श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव. कुठल्याही स्वरूपामध्ये, कभी राम बन के कभी श्याम बन के चली आना प्रभु जी, चली आना, चली आना प्रभु जी, चली आना. कुठल्याही रूपामध्ये, कुठल्याही. मी सावध असलो की मी तुला ओळखतो, आणि मला सावध होण्यासाठी पर्याय एकच आहे. उठा जागे भारी आता, स्मरण करा पंढरीनाथ.